श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी गुरुवारी काय करायचं सांगण्यासाठी आलेली आहे. हा गुरुवार आहे, गुरूंचा वार आहे आणि गुरूंचा वार असलेला हा वार आपल्याला खूप भाग्यवान असा आहे, कारण गुरु बृहस्पतीची चाल चालू आहे. काही लोकांचं मला हा खूप कौतुक असं वाटतं आहे, कारण त्यांची बरीचशी कामं व्हायला लागली आहेत, ते पॉझिटिव्ह झालेले आहेत. मला काही SMS येतात, कॉल येतात, त्याच्यातून त्यांनी सांगितलं आहे की कार्तिकी एकादशीनंतर जी त्यांची चाल बदलली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना चांगले फळ मिळायला सुरुवात झालेली आहे. केलेल्या रेमेडीज करत राहा, सांगितलेल्या रेमेडीज करत राहा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सूर्याला जल द्यायचं आहे आणि सूर्याला तुम्हाला स्ट्रॉंग करायचं झालं तर आता रोज न विसरता हळद किंवा केसर असं काय घालून तुम्ही आंघोळ करा. हळद घाला, सोप्या सोपी. आज गुरुवार आहे, लादी पुसताना हळद घाला आणि लादी पुसा. उंबरठ्यावर तुम्ही हळदीचे स्वस्तिक काढा, दारावर हळदीचे स्वस्तिक काढा. गणेशजींना दुर्वा फूल वाहा, पिवळी फुलं वाहा. शंकराच्या जल अर्पण करा, त्यांना बेल फूल वाहा. आपल्या देवींना हळदी कुंकू वाहून त्यांना फुलं वाहा. विष्णू वासुदेवास भगवतेचा जप करा. संध्याकाळी लक्ष्मी स्तोत्र वगैरे लावा किंवा ऐका, वाचा, तुम्हाला जसं जप करा. ओम वासुदेवा भगवतेचा जप करा. नारायणचा जप करा, ज्याच्याने तुम्हाला गुरु ग्रह अजून चांगला होण्यास मदत होते, सूर्यग्रह अजून चांगला होण्यास मदत होते. आजचा दिवस पिवळा असतो, त्याच्यामुळे तुम्ही पिवळी खिचडी, डाळ वगैरे तुम्ही असं दानामध्ये देऊ शकता. पिवळ्या वस्तू, केळी वगैरे, फळं वगैरे अशी. केळीच्या झाडाला जल नक्कीच अर्पण करा. पिंपळाच्या झाडाला नक्कीच जल अर्पण करा. आपलं पीठ आणि साखर घालून तुम्ही मुंगे आणि मुंगळ्यांना अन्न द्या. त्याच्याने आपल्याला चांगलं. तर जर तुम्हाला जमलं तर पीठ मळायचं छोटंसं आणि ते छोटे छोटे गोळे करून तुमच्या इथे कुठे तलाव किंवा असं काय असेल तिथे मासे असतील त्यांना ते थोडंसं तुम्ही द्या. छोटे छोटे गोळे करून जे मासे खातील त्याच्याने तुमची निगेटिव्हिटी बाहेर पडते आणि तुमची कामाला दरवाजे ओपन होतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगलं असं म्हणजे माशांनासुद्धा तुम्ही अन्न दान करू शकता किंवा अन्न देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही आजची सेवा करा. बघा, माशांची करायची आहे, झाडांची करायची आहे आणि देवांची तर सेवा आपण करतोच आहे ह्याच्याने. आणि जर तुम्हाला जमलं तर कोणाला दानामध्ये काही वस्तू वगैरे द्या, पिवळ्या वस्तू द्या किंवा छोटं मोठं काही जमलं तसं द्या. तर त्याच्याने सुद्धा तुमच्याजवळ पिवळी वस्तू, रुमाल वगैरे तुमच्या पर्समध्ये ठेवा, त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगले लाभ मिळतात. तर अशा प्रकारे आजचा गुरुवार साजरा करा. श्री स्वामी समर्थ.